नमस्कार मित्रांनो, रमण सोनाली या कथेचा आपण आज बघणार आहोत 8वा भाग। चला तर सुरुवात करूया। रमण सकाळी उठला, अंघोळ करून आरशासमोर उभा राहिला। रात्री सोनालीने होठाला चावलेले उरण अजून तसेच होते। रात्रीचा प्रसंग आठवून तोही लाजत लाजत ओठांवर अंगठा फिरवून हसू लागला। आता याचं उत्तर तर सोनू राणीला द्यावंच लागेल, आणि तेही रमण स्टाईलने। तिला अशी सोडणार नाही असं तो मनात म्हणाला आणि आवरून ऑफिसला जायला निघाला। तिने त्याचा डब्बा दिला आणि त्याने गाल पुढे केला। रोजच्या सारखा का हो, आज ओठांवर किस नको का? आता माझे ओठ घाबरायला लागले, तुला आज इथेच दे। आता इथेही चावू नकोस, नाही तर मला जागाच शिल्लक राहायची नाही किस घेण्यासाठी। तिने हसत हसतच त्याच्या गालावर किस दिला। सोनू, कपाटातून मास्क दे ग काढून। का? कशाला? तुमची रात्रीची लावलेली प्रेमाची मोहर लपवायला। राणी साहेब, का? असू दे की तशीच, दिसू दे सगळ्यांना मी तुमच्यावर किती प्रेम करते। तुझ्या माहेरी जायचं असतं तर नक्कीच असाच गेलो असतो। निदान त्यांना तरी कळलं असतं की त्यांची मुलगी किती खोडकर आहे आणि मला किती त्रास देते, आणि तू किती चावट आहेस हेही कळलं असतं सगळ्यांना। मी बिचारा गरीब किती सतावते तू मला। गरीब बिचारा आणि तुम्ही? कळलं कळलं असं म्हणून तिने त्याला मास्क काढून दिला आणि हसायला लागला। फॅक्टरीतल्या लोकांनी जर मला असं पाहिलं तर काय विचार करतील माझ्याबद्दल आणि तुझ्याबद्दल सुद्धा? म्हणतील त्यांच्या बॉसची बायको रात्री त्यांना बाईट करते आणि तू मास्क घालून फॅक्टरीमध्ये गेला। तो त्याच्या ऑफिसमध्ये जात असताना त्याचा मास्क पाहून एक दोघांनी, सर आज अचानक असा मास्क, आजारी आहात का? सर्दी झाली आहे का? किंवा ॲलर्जी आहे का? असे बरेचसे प्रश्न विचारले। तो सर्वांना नाही म्हणत होता। मग हे मास्क का घातला आहे? धुळीची ॲलर्जी आहे म्हणून घातला आहे अशी त्याने थाप मारली। सगळेजण त्याला इतक्या हक्काने आणि मोकळेपणाने प्रश्न विचारत होते कारण रमण फॅक्टरीतले वातावरण नेहमी हसत खेळत ठेवतो। नोकर मालक असा भेदभाव तो तिथे करतच नाही। सगळेजण त्याला आपला मुलगा, भाऊ म्हणायचे। तो त्याच्या कॅबिनमध्ये मास्क काढून बसला होता आणि त्याला एक अर्जंट फोन आला आणि फोनवर बोलत बोलत तो तसाच कॅबिनच्या बाहेर आला। मास्क घालायला विसरला। सर्वजण त्याच्याकडे बघून गालातल्या गालात तोंडाला हात लावून हसत होते। तो जसा पुढे जाईल तसा तसा प्रत्येकजण त्याच्याकडे बघून हसत होता। बायका तर लाजून तोंड लपवून पळत होत्या। त्याला कळेच ना की हे सगळे असं का वागत आहेत। मग त्याचा सेक्रेटरी त्याच्याजवळ आला आणि तोही हसायला लागला। काय झालं आता, तुम्ही का हसताय आणि हे सगळे सुद्धा का हसत आहेत? माकडं पाहिल्यासारखं। आणि त्याने अर्जुनच्या होठांकडे इशारा करत सांगितलं, सर तुमच्या होठाला ते काय माझ्या ओठाला ते मास्क घातलं होतं तुम्ही। आणि पुन्हा तो हसायला लागला। त्याला रमणला कसं सांगावं हेच कळेना आणि रमणने मोबाईल समोर धरून पाहिलं आणि त्याला समजलं की त्याने मास्क घातला नाही आणि त्याच्या खालच्या ओठाला सोनालीने चावलेल्या तिच्या दातांच्या खुणा स्पष्ट लाल भडक होऊन दिसत होत्या। आता तो गोरा मोरा झाला आणि लाजून त्याचा गोरा रंग आणखीनच लाल दिसायला लागला। दुपारची सुट्टी झाली। जिकडे तिकडे त्याची चर्चा होती। एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला म्हणत होती, सरांची बायको किती रोमॅन्टिक आहे। नाही, आपले सर सुद्धा कमी रोमॅन्टिक नाहीत। ये तू पाहिली का ग सरांची बायको? खूप सुंदर आहे म्हणे। हो, आणि सर तरी काही कमी सुंदर आहेत का? दोघांचीही जोडी खूप छान आहे, अगदी मेड फॉर इच अदर। त्यांचे एकमेकांवरती खूप प्रेम आहे। याशिवाय का लग्नाला इतके दिवस होऊनही त्यांच्यातला रोमॅन्स वाढत चालला आहे। रोमॅन्टिक रमण सरांना बायकोसुद्धा तशीच रोमॅन्टिक मिळाली असं म्हणून सगळ्या जणी हसत होत्या। त्यांचं ते बोलणं ऐकून रमणसुद्धा गालातल्या गालात हसत होता आणि त्याला सोनालीची आठवण येत होती। सोनालीला दुपारी तिच्या आईचा फोन आला। सोनालीच्या भावाचं लग्न जमलं होतं आणि अगदी 8 दिवसानंतरची तारीख धरली होती। सोनाली, यावेळी तरी लवकर ये ग बाई, माझी तर खूप गडबड होणार आहे।
सोनालीने तिच्या आईला काहीच उत्तर दिलं नाही, कारण रमणला विचारल्याशिवाय ती काही सांगणार नव्हतीच. पण रमण तिला जाऊ देईल की नाही इतके दिवस माहेरी याची गॅरंटी 99% नव्हती. सोनाली म्हणाली, आई मी यांना विचारून सांगते. काय ग, जावाई बापू तुला असे धाकात बांधून ठेवत असतात. कधीतरी आई बापांची पण आठवण काढत जा की. सोनाली मनात म्हणाली की आता तुला कसं सांगू की ते मला धाकाने नाही तर त्यांच्या प्रेमाच्या नाजूक धाग्याने बांधून ठेवतात. संध्याकाळी तो आला. अहो काय ग, आईचा फोन आला होता दुपारी. बरं मग कपिलचं लग्न ठरलं आहे आणि 8 दिवसांनी लग्न आहे. ती मला 4 दिवसासाठी बोलावत होती. आता तो गप्प बसला. मग विचार करून म्हणाला, तुला जायचं असेल तर तू जाऊ शकतेस, मी राहीन तुझ्याशिवाय. कसाई नाहीतर फॅक्टरीच्या कामासाठी गेल्यावर राहतोच की. तिला आश्चर्य वाटलं, कारण एकही दिवस माहेरी न ठेवणारा रमण आता तिला चक्क 4 दिवसांसाठी माहेरी पाठवत होता. त्यानं तिच्यावर निर्णय सोपवला होता. सोनाली विचार करत होती, खरंच त्यांना माझ्याशिवाय राहायची सवय लागली आहे की काय. ती द्विधा मनस्थितीत अडकली होती आणि शेवटी तिने नाहीच जायचा असा निर्णय घेतला. तिने आईला सांगितलं की आम्ही लग्नाच्या दिवशी येऊ. हे ऐकून रमणला खूप छान वाटत होतं. माहेर म्हटलं की स्त्रियांचा हळवा कोपरा लगेच टचकन डोळ्यात पाणी येतं त्यांच्या. पण सोनालीने फर्स्ट प्रेफरन्स त्याला दिला होता. दुसऱ्या दिवशी तो तिला म्हणाला, चल आपण तुझ्यासाठी काही दागिने घेऊया. लग्न झाल्यापासून तू कधीच काहीच मागितलं नाहीस, कुठलाच हट्ट नाही केला. इतर बायका बघ नवऱ्याला श्वाससुद्धा घेऊ देत नाहीत, किती मागण्या असतात त्यांच्या. बापरे, मला नको दागिने, जे आहेत ते पुरेसे आहेत. अगं माझ्या मित्राची बायको तर दर आठवड्याला नवी साडी आणि महिन्याला दागिना घेते. बिचारा सारखा रडत असतो माझ्यापाशी. त्या बाबतीत मी सुखी आहे बाबा. माझी बायको हट्टी नाही. हां, फक्त एकाच गोष्टीचा हट्ट करायला लागली म्हणजे कोणाचंच ऐकत नाही ती, अगदी स्वतःचं सुद्धा नाही. असं तो तिच्याजवळ जात तिला मिठी मारत चावटपणे म्हणाला. इश्श, ती लाजली. ए सोनू, चल चल लवकर जाऊन येऊया. नको हो, खरंच मला काही नको. का ग, तुम्हीच माझे दागिने आहात, मग मला इतर दागिन्यांची आवश्यकता नाही. अगं लग्नात तुझ्या बहिणी दागिने घालून मिरवतील आणि तू इतक्या कमी दागिन्यात कशी दिसशील बरं सांग. त्यांनी किती पण दागिने घालून मिरवू दे, पण तुम्ही जेव्हा माझ्यासोबत असाल, माझ्या बाजूला उभे असाल, तेव्हा मी किती सुंदर दिसेल बघाच तुम्ही. आता या वेळीला काय बोलावं हेच रमणला समजेना. कधी कधी अशीच हृदयाला भिडणारी गोष्ट बोलून ती त्याला गप्प करायची आणि त्याचं मन पुन्हा पुन्हा जिंकून घ्यायची. तरीही चल ग सोनू, मला घ्यायचं आहे म्हणून तरी चल. नको ना खरंच. आणि तिला काही कळायच्या आतच त्यानं तिला अलगद मिठीत उचललं आणि गाडीत नेऊन ठेवलं. आता हल्लीस तर माझी शपथ आहे तुला. आता काय बोलणार त्याच्यापुढे. तिचा नाईलाज झाला. दोघेही दागिन्यांच्या दुकानात गेले. तिथेही तोच पुढे पुढे करून तिच्या अंगावर दागिने घालून, हा नको, तो छान दिसतोय, जरा नाजूकच दाखवा, असं त्याचं चाललं होतं. ती आपली गप्प, त्याचा उत्साह पाहून तिचा चेहरा खुलला होता. दुकानातली सेल्स गर्लसुद्धा चकित झाली होती. अजबच जोडपं आहे ना हे. इथं आल्यावर बायका दागिन्यासाठी नवऱ्याशी भांडलेल्या रुसलेल्या, ऐनवेळी मोठा दागिना घेऊन नवऱ्याचं बजेट कोसळवणाऱ्या आणि त्यांची समजत काढता काढताना नाकीनऊ आलेले बिचारे नवरे आजपर्यंत त्यांनी पाहिले होते. पण इथं तर गोष्टच वेगळी होती. ती त्याला जास्त महागडा दागिना नको म्हणत होती आणि तो हे घे म्हणून मागे लागला होता. शेवटी त्यानं त्याच्याच मनासारखं केलं आणि एक हार तिच्यासाठी सिलेक्ट केला. खूप सुंदर दिसत होती सोनाली त्या हारामध्ये. रमण म्हणाला, बापरे, हार थोडा जड आहे. माझी नाजूक बायको तर वाकूनच जाणार आहे यामुळे. आणि सेल्स गर्ल्स हसायला लागल्या. तुम्हाला सांगतो येत नव्हती दुकानात, उचलून आणलंय मॅडमला. असंच सारखं उचलावं लागतं, ऐकतच नाही, हट्टी आहे ना. सोनालीला वाटलं मॉलमध्ये जसं लग्नाचा किस्सा त्या मुलाला सांगत बसले तशी आता इथेही स्वारी सुरू होते की काय.
म्हणून मग चला निघूया, झाली ना खरेदी, असं म्हणून त्याला बाहेर घेऊन आली. का ग, काय इतकी घाई करतेस घरी जाण्याची? तुला काही हवंय का? तो तिच्या डोळ्यात बघत हसत म्हणाला. चला, चावट कुठले? चावट मी का तू? तुझा चावटपणा सगळ्यांनी पाहिलाय माझ्या ओठावर. आणि ती हसायला लागली. दोघांनी बाहेर कॉफी घेतली. मग त्याने तिच्यासाठी ग्रीन रेड कॉम्बिनेशन असलेली सुंदर साडी घेतली. तिथेही तीच नको नकोचा पाडा, पण त्यानं तिचं काही ऐकलं नाही. म्हणाला, बायकांचं सगळंच ऐकायचं नसतं असे माझे मित्र म्हणतात, त्यामुळे मीही तुझं आता काहीही ऐकणार नाही. मग तीही गप्प झाली. आज रमणरावांचाच हट्ट चालणार बहुतेक दिवसभर. ती आता घरी निघाली आणि जाताना वाटेत तिला खूप सारे गजरे दिसले. टवटवीत पांढरे शुभ्र, अबोलीचे, नारंगी, मोगरा आणि अबोलीचे मिक्स असे खूप खूप गजरे तिला दिसले आणि ती खूप आनंदाने, अय्या, गजरे किती सुंदर आहे ना, असं म्हणून धावत सुटली. त्यांना तिचा हात धरेपर्यंत तिथे पोहोचली सुद्धा. लहान मुलीसारखी डोळे भरून ती गजरे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तो मनात म्हणाला, ही पहा आमची वेडाबाई. सोन्याच्या दुकानात नेलं तर नको 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 म्हणत होती. शेवटी उचलून न्यावं लागलं आणि इथे हे गजरे पाहून धावत सुटली. मला विचारलं सुद्धा नाही. किती साधी आणि सरळ आहे माझी बायको. छोट्या छोट्या गोष्टीत खूप मोठा आनंद शोधते. इतर बायकांपेक्षा खूप वेगळी, खूप हटके. रमणरावांची हटके बायको सोनू राणी. दुसऱ्या बायका सोनं, साड्या यासाठी हट्ट करतात आणि माझी बायको फुलांसाठी. तो तिच्याजवळ गेला आणि तिच्यासाठी खूप सारे गजरे विकत घेतले. तेव्हापासून रमण तिच्यासाठी नेहमी गजरा आणायचा. उद्या तिच्या भावाचं लग्न होतं, पण अजून ती माहेरी गेली नव्हती. तिची आई थोडीशी चिडली होती, पण ठीक आहे, माझं आता लग्न झालं आहे, त्यामुळे माझ्यावर आधी हक्क माझ्या नवऱ्याचा, असं ती म्हणाली. जेवण झालं आणि ती मेहंदी काढत बसली. तो पुस्तक वाचत होता. तिने डाव्या हातावर मेहंदी काढली. मग त्याला म्हणाली, अहो, माझ्या उजव्या हातावर पण मेहंदी काढा ना, मला नाही जमणार त्या हातावर काढायला. सोनू, अगं मला कुठे येते मेहंदी काढता. शाळेत त्रिकोण, चौकोन, वर्तुळ, षटकोन, पंचकोन, अष्टकोन हे तर शिकलाच असाल ना. काहीही काढा, तुम्हाला जमेल तशी, पण हात तरी रंगवून टाका. नुसते गोल गोल काढा आणि बोटं रंगवा. मला दोन्ही हातावरती मेहंदी काढायला खूप आवडतं. प्लीज या ना. 11 वाजले होते. सगळीकडे शांतता होती. या शांत वातावरणाला साजेशी त्याने मोबाईलवर तिच्या आवडीची भावगीते लावली. चांदण्यात फिरताना माझा धरलास हात. मी मज हरवून बसले ग सखी, मी मज हरवून बसले ग. तिला कधी काय आवडतं हे त्याला अगदी बरोबर माहीत होतं. तिला ती गाणी खूप आवडायची. भावगीते मनाला स्पर्श करून जातात आणि म्हणूनच तिचा स्वभावही तसाच होता, अगदी या भावगीतासारखा. त्याच्या मनाला, हृदयाला स्पर्श करायचा. त्यानं तिचा उजवा हात हातात घेतला. तो आधी मन लावून बोटं रंगवत होता. रात्र बरीच झाली होती आणि त्यात भावगीते ऐकून सोनालीचा डोळा लागायला सुरुवात झाली आणि ती तशीच बेडला टेकून झोपली. ये सोनू, आता इथं तळ हातावर काय काढू सांग ना. त्यानं वर पाहिलं तर ती झोपली होती. गोड दिसत होती झोपेतही, नेहमीसारखीच. पण आता इथे काय काढू? तिने डाव्या हातावर काढली तशीच काढावी का? पण तिच्यासारखी इतकी सुंदर डिझाईन कुठे येते मला, असा तो विचार करत होता. विचार करता करता त्याने त्याच बोट तोंडात घातलं आणि रमणरावांना भन्नाट कल्पना सुचली. त्याच्या ओठांना चावून तिनं चावटपणा केला होता. तो चावटपणा तो तिच्यासोबत करणार होता आणि त्यानं हसत हसत तिच्या हातावर अगदी पूर्ण हात भरून कोपऱ्यापर्यंत मेहंदी काढली आणि तोही झोपी गेला. आज लग्न होतं, निदान आज तरी लवकर जाऊया म्हणून ती पहाटे उठली. लहान मुलीसारखी रंगलेली मेहंदी पाहायला ती उतावीळ झाली. तिने हात धुतला आणि असे हातावरची मेहंदी पाहून ती खूप खूप लाजत हसतच येऊन त्याच्या अंगावर पडली. तो दचकून जागा झाला. काय हे असं करतात का? किती दुष्ट आहात तुम्ही.
मी तुम्हाला मारेन हा, असं म्हणून ती लाज मिश्रित हसत हसत त्याच्या मिठीत शिरली. मग तोही खूप हसायला लागला, कारण त्याने तिच्या हातावर आय लव्ह यू रमन रमन सोनाली, ओनली रमन आय लव्ह यू सोनाली असं लिहिलं होतं, तेही अगदी कोपरापर्यंत हात भरून. का असं केलं? आता मी लग्नाला कशी जाऊ? कशी म्हणजे? अशीच जा. मी मास्क घातला, आता तू काय हात मोजे घालशील का? तो तिची चेष्टा करत होता आणि गालातल्या गालात हसून मज्जा घेत होता. तिचा हात हातात घेऊन, आज मेहंदी नेहमीपेक्षा खूपच रंगली आहे ना, असं म्हणाला. तू माझ्या ओठाला चावून माझी मजा केलीस ना, आता मी तुझी मजा बघणार. माझ्या नादाला लागायचं नाही. हा सोनूराने घेतला की मी माझ्या प्रेमाचा बदला प्रेमाने. आणि तो खूप हसायला लागला. ती मात्र लाजत होती आणि आता लग्नात तिची काय मजा होणार हे आताच तिचा चेहरा सांगत होता. क्षणभर तिच्या डोक्यात यायचं की लग्नाला जायचं नाही, पण सख्या भावाचं लग्न. मग तिने सुंदर साडी घालून तयार झाली, अंबाडा घालून त्यावर गजरा माळला आणि त्यानं घेतलेला हार तिचं नॅचरल सौंदर्य खूपच खुलून आलं होतं. गोऱ्या हातावर आय लव्हची अक्षरे स्पष्ट दिसत होती. त्याने तिला पाहिलं, पुन्हा त्याचं हृदय धडधडायला लागलं. मागून त्यानं तिला घट्ट मिठी मारली, तिच्या मानेवर ओठ टेकवली आणि ती थरथरली. तिचे गाल आरक्त झाले, नजर आपोआपच खाली गेली. त्याने त्याचे हात तिच्या खांद्यापासून हळूवार फिरवत तिच्या बोटात बोटे अडकवली. तो तिच्या ओठांवर ओठ टेकवणार इतक्यात तिनं त्याला दूर ढकललं. चला साहेब, नाहीतर तिकडे लग्न सोहळा साजरा होईल आणि इकडे आपला हनीमून साजरा होईल. तिच्या या मिश्किल विनोदावर तोही दिलखुलास हसला. खरंच खूप सुंदर दिसत होती ती. तिच्यावर प्रेम करण्यासाठी एक जन्म पुरेसा नाही, त्यासाठी वारंवार जन्म घ्यावा आणि तिच्यावरच प्रेम करत राहावं, असं त्याला वाटलं. चला राणीसाहेब, आपका हुकूम सर आंखों पर, असं म्हणून त्याचा हात पुढे केला. तिने डावा हात हातात द्यायला पुढे केला तर तो म्हणाला, उजवा हात, यावर माझं नाव कोरलेलं आहे. इतक्या वेळात तोच हात हवाय. ती थोडीशी चिडक्या स्वरात लाडीकपणे म्हणाली, आम्ही नाही. जा तर जा, होऊ दे उशीर. मला काय, तुझ्याच भावाचं लग्न आहे. दुष्ट, आगाऊ, निर्लज्जी कुठले, असं म्हणत तिने उजवा हात त्याच्या हातात दिला आणि त्यानं त्या हातावर किस करत तिला गाडीत बसवलं. आता लग्नात काय होईल हे जाणून घेण्यासाठी रमन आणि सोनाली लव्ह स्टोरीचा पुढचा एपिसोड पाहायला विसरू नका. पुढचा एपिसोड लवकरच येईल. थँक्यू. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.